मित्रांनो नमस्कार. मी नवीन भिडे आणि आपण पाहत आहात देश दर्शन डायरीज. थंबनेल बघून आणि थंबनेलवरचा मथळा बघून तुम्ही हा व्हिडिओ बघायला आलेला असणार याची मला खात्री आहे. परंतु विषय देखील तेवढाच गंभीर आणि महत्त्वाचा आहे. दिनांक 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशनने दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवलमध्ये जनरल अनिल चौहान बोलत होते. त्यांच्या रेडी, रिलेव्हंट अँड रिसर्जंट टू शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स या पुस्तकाच्या अनुषंगाने झालेल्या परिसंवादात त्यांनी सशस्त्र दलांबद्दल भाष्य केले. त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये असे सांगितले की भारतीय शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्या या आपत्कालीन संरक्षण साहित्याचा वेळेत पुरवठा करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरत आहेत. तसेच काही कंपन्या या आपल्या उत्पादनांमधील स्वदेशीच्या प्रमाणाबाबत देखील खूप वाढवून माहिती देत आहेत. त्यांनी असे देखील सांगितले की कंपन्यांनी नफेखोरीची भूमिका सोडून थोडा राष्ट्रवाद आणि देशभक्ती दाखवावी अशी संरक्षण दलाची अपेक्षा आहे. अशा तीव्र शब्दांमध्ये त्यांनी या कंपन्यांचे कान टोचलेले आहेत. भारतीय कंपन्यांनी आपल्या स्वदेशी क्षमतेबाबत पूर्णपणे प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. तुम्ही संरक्षण दलाला गृहीत धरू शकत नाही. एकदा का तुम्ही करारावर स्वाक्षरी केली तर विशिष्ट कालमर्यादेमध्ये तुम्ही साहित्याचा पुरवठा करणे हे क्रमप्राप्त आहे. जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्हीच तुमची क्षमता पूर्णपणे संपुष्टात आणणार, अशी तंबीच जनरल अनिल चौहान यांनी कंपन्यांना दिलेली आहे. मित्रांनो, संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान यांनी कुठल्याही विशिष्ट कंपनीचे नाव घेतलेले नाहीये. परंतु त्यांच्या सांगण्याचा अर्थ हा शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांना वेळेत कळणे फार गरजेचे आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणणे सुद्धा गरजेचे आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा कोणाची भावना दुखवण्याची माझा हेतू नाहीये. परंतु आपण सर्व भारतीय आहोत आणि आपल्याला देखील या गोष्टींची माहिती असावी. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांनी वेळीच स्वतःमध्ये बदल घडवून आणावा. कारण की आजचं युग हे खूप वेगाने वाढणारं युग आहे. पूर्वीची युद्ध जी होती ती फार वेगळी होती. आजच्या युद्धामध्ये तुम्हाला वेग आणि तुमचं अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा फार महत्त्व आहे. त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या सर्वांना देखील याची माहिती असावी आणि कंपन्यांनी कृपा करून मला कोणाची भावना दुखवायच्या नाहीयेत. तर कंपन्यांनी फक्त स्वतःमध्ये बदल घडवून आणावा एवढीच विनंती. मित्रांनो, तुमचं याच्याबद्दल काय मत आहे हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तरी दुसऱ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.